देवाचं चुकलं काही असेल आमचं तर त्याची क्षमा असावी, असा जो क्षण असतो जो प्रत्येकालाच म्हणजे पाहायचा असतो, तर तो इतक्या लांबून म्हणजे चेहरा एकदम समोरासमोर आला ना, निरोप घेता देवा आता आज्ञा असावी, आता आज्ञा असावी, चुकले काही आमचे त्याची क्षमा असावी। फायनली तो दिवस आला आहे, म्हणजे आपण बोलतो ना ते सुखाचे 11 दिवस होते ना ते संपले आहेत। काय मजा आली ना ह्या वर्षी, आगमन म्हणा, घरगुती डेकोरेशन म्हणा, खूप साऱ्या आठवणी आपण ह्या वर्षी जमा केल्या आणि त्या आठवणी एकत्र करून आता आपण काय करणार आहोत, तर आता आपण पुढच्या वर्षाची वाट बघणार आहोत। विसर्जनाचा दिवस आहे, पण गणपती बाप्पाला आपण बोलतो ना आपण एकदम खुश होऊन मनापासून आपण निरोप देऊया। आणि आता आम्ही कुठे आहोत, तर आता आम्ही आहोत लालबाग मध्ये आहोत। तर ह्या वेळेचा विसर्जनाचा जो ब्लॉग असणार आहे ना, हा आपण थोडासा वेगळ्या पद्धतीने करणार आहे। तुम्हाला तेच गोष्टी दाखवायला मजा नाही येते, आम्ही वेगवेगळे शॉर्ट्स ट्राय करणार आहे तुमच्यासाठी ह्या वेळेला, म्हणजे तुम्हाला थोडंसं काहीतरी वेगळे पण पाहायला मिळेल ना, तर तसा आम्ही काहीतरी प्रयत्न करणार आहे। नाही तर आपण दरवेळेला तेच तसं शूट करतो। ब्लॉगच्या सुरुवातीपासून म्हणजे जेव्हा आपण सुरुवात केलेली तिथपासून ते शेवटच्या ब्लॉग पर्यंत माझा एकच प्रयत्न असतो की तुम्ही देखील तिकडे आहात असाच एक प्रयत्न द्यायचा असतो। आता बरेच मंडळी असतील ना जे इथे येऊ शकत नसेल, पण इकडचं वातावरण त्यांना अनुभवायचं आहे, इकडचा माहोल त्यांना एक्सपिरियन्स करायचा आहे, तर मग हा खास त्यांच्यासाठी, म्हणजे जेवढे पण आपले काका काकू मामा मामी आजी आजोबा जेवढे पण असतील ज्यांना हा क्षण अनुभवायचा आहे, तर त्यांच्यासाठी तुमचा रवी घेऊन आलेला आहे गणपती विसर्जनाचा हा ब्लॉग। तर आता थोड्या वेळात हळूहळू गणपती बाप्पा निघायला सुरुवात तर झाली आहे। तुम्हाला बघायचं आहे गणपती विसर्जन 2025 जरा वेगळ्या पद्धतीने तुमच्या रवी सोबत। चला आता आपण ह्या ब्लॉगला सुरू करूया। आता आम्ही कुठे श्रॉफ बिल्डिंग जवळ आहोत आणि श्रॉफ बिल्डिंगच्या इथूनच बापरे एवढी गर्दी आहे ना तिकडे, राजा तर अजून यायला बराच वेळ वाटतं, पण बरेच गणपती बाप्पा निघालेत बाहेर। तर आपण जेवढे लांबून, कारण की लांबचे शॉट पण खूप बघण्यासारखे असतात, दरवेळेला गर्दीत जातो पण ते नेमके शॉट घ्यायला मिळतात, म्हणजे कसा गणपती वगैरे येतोय का, आणि सगळेच गणपती दाखवण्याचा आपण ट्राय करणार आहे। तर आता आपण श्रॉफ बिल्डिंगच्या इथे जाऊ आणि त्या लोकांनी पण काय बनवलंय ना ते तुम्हीच बघा आणि नंतर तुम्हाला ते बघूनच एकदम मन खुश होईल। तर आपण श्रॉफ बिल्डिंग जवळ जाऊ आणि एक एक गणपती बाप्पाची जी पुष्पवृष्टी होते ना ते ट्राय करू। राजा पण घेणार आहे, पण थोडासा अजून उशीर होणार आहे त्याला। मग आपण जाऊया श्रॉफ बिल्डिंग जवळ।
नाही, फक्त इथे बँड वाजतोय. मला वाटतं तिथे कुठेतरी गणपती आला असेल, पण समोर आमचं लक्ष समोर आहे. जसे ऍक्टिव्ह होतील ना सगळे, तर आम्हाला कळणार आहे की राजा येतोय की नाही. फायनली राजा गेट जवळ आलेला आहे आणि ती पुष्पवृष्टी आहे ना ती झाली आहे. आम्ही श्रॉफ बिल्डिंग आहे ना त्या लेनला आहोत आणि आता राजा बाहेर येईल. तो क्षण टिपण्याचा प्रयत्न करतोय. हो, फायनली राजा निघाला बाहेर. आम्ही भरपूर लांब आहोत, पण मला एक शॉट असा दिसतोय, समोरच माझा राजा दिसतोय. बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, लालबागच्या राजाचा, ही शान कोणाची. चला मित्रांनो, फायनली आपण काय म्हणू तुम्हाला, अविस्मरणीय असा जो क्षण असतो जो प्रत्येकालाच म्हणजे पाहायचा असतो, तर तो इतक्या लांबून आपण प्रॉपर शूट केलेला आहे. आणि तुम्ही बघितलं पूर्ण सर्व गोष्टी आहे ना, म्हणजे पुढचा बॅकग्राऊंड असतो ना तो पूर्ण आपल्याला ह्या म्हणजे शॉर्ट मध्ये पाहायला मिळाला आहे. म्हणजे जे कोणी जर इकडे आले नसेल ना, तर त्यांच्यासाठी तो खास क्षण होता. दरवर्षी कसं आपण गर्दीमध्ये वगैरे असतो ना, पण ह्या वर्षी विचार केला की लांबून जाऊया आणि आपल्या सोबत जे येणारे असतात ना, तर त्यांची पण काळजी आपणच घेतली पाहिजे. आणि इथूनच लालबागचा राजा बाहेर निघाला आणि जो मेन प्रवेशद्वार आहे तिथून जे काही माहोल असतो तो इथूनच बाप्पा निघतो आणि समोर बसतो लालबागचा राजा. तर तुम्हाला तेही दाखवतो. लालबागचा राजा इथे बसतो. कसा बसा आम्ही ना शॉर्टकट मारला. तर आता आपण काय केलं माहिती का, पहिला जो सिग्नल होता म्हणजे श्रॉफ बिल्डिंगचा, तर तिथे आपण काही पुष्पवृष्टी पण पाहिल्या. तर श्रॉफ बिल्डिंगचा आपण एक गणपती बाप्पा मस्त सिग्नलवर आला आणि तिथून मस्त पैकी असा टर्न मारून पुढे गेलाय. आणि ना आता आपण कसा बसा इथून रस्ता काढलाय, शॉर्टकट मारलाय आणि आता आपण पोहोचतोय भारत माताच्या इकडे. तो सिग्नलचा टर्न इथून पण गणपती गेला, पण पास झालाय, नाहीतर हा पण चांगला पाहायला मिळाला असत. तर आपण आता जातो भारत माताच्या इथे, तिकडून जाऊया आणि तो जो सिग्नलचा टर्न आहे ना तो घेण्याचा प्रयत्न करूया. हो, राजा समोर आमच्या, घे राजा समोर आमच्या. आम्ही या गेट जवळ आलोय का, इथे भरपूर गेट आहे ना, कळत नाही कुठला गेटवर आम्ही आहोत आता. तर समोर आमच्या राजा, हे लवकर मार, हे घे.
मग इथे गेलोच नको. फायनली पाऊस पण आला, पण राजाचं दर्शन व्यवस्थित झालं. गर्दी होणार. फायनली आमच्या राजाचं दर्शन. चला फायनली आपण बघितलं लालबागचा राजा म्हणजे सिग्नल वरून निघाला. जेव्हा पहिला गेट मधून येतो तो आम्ही या वर्षी तुम्हाला पहिला सांगितलं की या वर्षी आम्ही गर्दीत काय जाणार नाही. दरवर्षी आम्ही गर्दीत असतो, पण यावेळेला विचार केला की थोडस लांबून आपण शूट करूया. आणि जो पहिला जो टर्न होता ना तो आम्हाला पाहिजे होता, तर तो आपण पहिला टर्न म्हणजे श्रॉफ बिल्डिंगच्या इकडचा टर्न दाखवला. त्यातून मधून आम्ही गेलो, म्हणजे रस्ता क्रॉस करून गेलो आणि तुम्हाला लालबागच्या राजाचा मंडप पण दाखवला. त्यानंतर आपल्याला ज्या पण काही गणपती बाप्पा येताना मध्ये दिसले ना, तर त्याचे पण चांगले शूट मिळाले. हे माझ्या पहिल्या डोक्यात मी ठेवून घेतलेलं की असे शूट घ्यायचंय. तर त्यानंतर आपण पोहोचतो भारत माताचा सिग्नलला येते आणि भारत माताच्या सिग्नलच्या इथून जेव्हा गणपती आमच्या समोर आला तेव्हा काय झालं, फिलिंग एकदम. तुझं वाक्य काय होतं, काय बोललेलं? हा, तर आणि जेव्हा समोर आला ना आम्हाला, म्हणजे चेहरा एकदम समोर आला ना, तेव्हा फिलिंग एकदम होतं ना वेगळीच होती ती काहीतरी. आणि मस्तपैकी आपल्याला चांगलं शूट करायला मिळाला. राजाचं चांगलं दर्शन पण झालं आपल्याला. आणि आता आम्ही ते सर्व आटपून आहे ना आम्ही निघतोय कुठे, गिरगाव साठी. तर आता गिरगाव मधून जेवढे पण काही गणपती येणार आहेत ना ते आपण तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये पुढे दाखवू. पण मजा येते जेव्हा ते गर्दीतून गणपती जेव्हा टर्न मारतो ना, तो जो क्षण असतो ना, तिकडे ना मला बरंच आपल्या रवीचा चॅनलचे ना बरेच सबस्क्रायबर्स म्हणजे सबस्क्रायबर फॅमिली मेंबर्स ना, काका काकू म्हणा, ते भेटलेले आणि ते पण म्हणतात एकदा दर्शन मिळालं ना तर मनाला इथे सुकून मिळतं, सुकून. त्यांच्याशी पण गप्पा गोष्टी त्या गर्दीत झाल्या, पाऊस पडत होता पण गर्दीच्या गप्पा गोष्टी झाल्या. आणि तो सर्व सोहळा आपण पाहून आता आपण निघतोय कुठे, गिरगाव साठी. आता ना आपण कुठे गिरगाव मध्ये आहोत आणि ना गिरगाव मध्ये ना खूप गर्दी आहे. तर आता मी ह्या वेळेला काय करतोय माहितीये काय, आम्ही चौपाटीवर नाही जाणार आहे. तर आम्ही ना चौपाटीच्या बाहेरची मजा, मी तुम्हाला सुरुवातीला ब्लॉग मध्ये काय बोललेलो की आपण थोडंसं वेगळं ट्राय करूया. मग जेव्हा गणपती बाप्पा एका मागोमाग एक येतात आहे ना, तर ते आपण तुम्हाला दाखवू. आणि त्यामध्ये ना स्पेशली मी ना घरगुती गणपती पण म्हणजे याच्यामध्ये शूट करतोय. म्हणजे जो कोणाच्या घरातला असेल ना आणि जर तो हा ब्लॉग बघत असेल ना तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे ते पण आपण जे लहान गणपती आहेत ना ते पण आपण यामध्ये दाखवूया. आणि मोठे गणपती वेगवेगळ्या प्रकारे घेण्याचा मी प्रयत्न करतोय. तर बघूया आणि आपण सिग्नलवर जाऊया आणि नंतर पुढे असं चालत येऊया. आणि जेवढे गणपती येतात ते ना मागोमाग, तर आपण ते सर्व शूट करून तुम्ही पुढे बघा. तर आपण आता काय करूया, जाऊया पुढे सिग्नलवरती आणि गणपती बाप्पा शूट करूया. इथून कुठून तरी मला शॉर्टकट बघावं लागेल कारण की इथून खूप गर्दी आहे. या
अखिल चंद्रवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ प्रशांत गांधी आमचे सहकारी महाराष्ट्र निर्माण सेना मुंबई सरळ घ्या कोलबाट लेन दाबू नका लोकांना दाबू नका गणेश सार्वजनिक उत्सव मंडळ आला दवा बाजारचा राजा आला. दवा बाजारचा राजा विसर्जन मिरवणुकीमध्ये
सर्वांनी बोलायचं आहे गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर आता आम्ही काय केलंय, गिरगाव मध्ये आहोत ना, तर आता आम्ही म्हणजे बरेच गणपती शूट केले आणि आता आम्ही कुठे निघतोय, तर घरी निघतोय. तर काय वाटलं, या वर्षी मजा आली की नाही? फुल मजा आली. एनर्जेटिक एवढं आहे ना, जे काही मूर्त्या एवढ्या भारी वाटतात, त्या उंच उंच जे असं अंगावर येतात ना, तसे फिलिंग एकदम. तुला खूप सुंदर मूर्त्या आहेत आणि एन्जॉय तर सगळ्यांनीच केलंय. मॅनेजमेंट पण चांगली केली आहे यावेळी पोलिसांनी आणि त्याचमुळे सगळ्यांना आनंद घेता येतो. येस येस, हे नक्कीच पोलिसांनी यावेळेला खूप चांगल्या रीतीने, म्हणजे खूप मॅनेजमेंट अतिशय उत्तम होती. तर थँक्यू मुंबई पोलीस. तुला काय म्हणाल? मला पण लय भारी वाटत. गणपती कसं एका लाईनीत येतो ते विसर्जनाला असे लाईनीत भेटत नाही आगमनला. थोडक्यात त्याला काय म्हणायचंय, लाईनीत एक गणपती थोडक्यात त्याला काय म्हणायचं माहितीये काय, की जेव्हा आगमनाला कशी इथे तिथे धावपळ असते, पण विसर्जनाला फक्त सकाळी म्हणजे संध्याकाळी तिथून कधी मागोमाग गणपती जातात ना, तर त्यामुळे कसं त्याला मजा आली. आणि सकाळी काय वाटलं, सकाळी लय भारी वाटतं. ऍक्च्युली असं आहे ना, की सकाळी थोडासा ह्याला मनात भीती होती की त्या गर्दीची, आणि मी नेहमी बोलतो आपल्यासोबत जर कोण असेल ना, तर त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. गर्दीत उगाच नाही राहायचं. जर आपल्याला लांबून शूट होत असेल ना, तर आपण नक्कीच लांबून शूट करू शकतो. आणि लांबून शूट केल्याने कसे शॉट बघितले आपले, लय भारी वाटतं. जमतं ना मला शूट करायला. म्हणजे कसा हर्ष थोडासा नवीन आहे ना, तर त्याला थोडासा मी तेच सांगतोय की गर्दीत जास्त जायचं नाही. लांबून जेवढं तुम्ही दाखवतायत, भले आता ते लोक युट्यूब करतात ना, भले व्ह्यूज कमी आले तर चालतील, पण जेवढं चांगल्या चांगल्या गोष्टी आहे ना दाखवता येतील ना, तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करायचा. तर मग आपल्याला काय बोलायचंय, सगळ्यांनी कान पकडायचंय. चुकले काही आमचे त्याची क्षमा असावी. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. देवाचं चुकलं काही असेल आमचं, तर त्याची क्षमा असावी. सो मित्रांनो, फायनली घरी पोहोचलो आपण आणि 2025 मधला गणेशोत्सवाचे जे काही व्लॉग्स होते ना, ते म्हणजे संपले आहेत आणि मस्त गेला या वर्षीचा 2025चा गणेशोत्सव. आणि मला त्या सर्वांना थँक्यू सो मच बोलायचं आहे ना, की ज्यांनी आपले व्हिडिओजला आवर्जून कमेंट्स केल्या आणि व्हिडिओला लाईक करतात. त्यानंतर मी जेव्हा शूटला जातो ना, तर तिथे जे काका काकू असतात वगैरे, म्हणजे जी वयस्कर मंडळी असतात, ते आवर्जून आपल्या ब्लॉगबद्दल बोलतात आणि आपल्या ब्लॉगबद्दल सांगतात. त्यानंतर आवर्जून एक एक गोष्ट त्यांना काय काय आवडली ते देखील सांगतात. तर त्या सगळ्यांचे थँक्यू सो मच, त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद की तुम्ही इतकं भरभरून प्रेम देतात. असंच प्रेम तुमच्या टीव्हीवर राहू दे आणि भटकंती एक प्रवास या चॅनलवरती राहू दे. मी नेहमीच प्रयत्न करत असो की तुम्हाला कसं मी चांगल्या पद्धतीने दाखवू. मग आम्हाला गर्दीचं पण काय नाही वाटत, पावसाचं पण काय नाही वाटत, तब्येत खराब झाली तरी चालेल, पण
तुमच्यासाठी चांगले ब्लॉग आम्ही दाखवण्याचा नेहमीच, म्हणजे मी तर गेली 8 वर्ष प्रयत्न करतोय. एकदम होतं ना, एकदम मन एकदम भारावून आलंय. गणपती बाप्पा आपल्या घरी गेलेले आहेत, तर निरोप तर बाप्पांना द्यावा लागेलच ना. तर काय नाही, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नेक्स्ट ब्लॉग मध्ये तिथपर्यंत बाय बाय. आपली काळजी घ्या आणि हो, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पुढच्या वर्षी मात्र लवकर या, हे बोलून आपण आजचा ब्लॉग एंड करतो. बाय.